नमस्कार, मी रुशाली यादव सारंग। आता पाहूयात बातम्या विस्तारानं। उजनी बोट दुर्घटनेसंदर्भातली एक मोठी बातमी येते। एनडीआरएफचं एक पथक घटनास्थळी दाखल झालेलं आहे। एनडीआरएफच्या मदतीनं बेपत्ता नागरिकांचा शोध घेतला जाणार आहे। बोट दुर्घटनेमध्ये अद्याप 6 जण बेपत्ता आहेत आणि 2 लहान मुलांचा याच्यामध्ये समावेश आहे। आढावा घेतलेला आहे आमच्या प्रतिनिधींनी, पाहूयात। काल रात्री अचानक आलेल्या वादळी वाऱ्यामुळे करमाळा तालुक्यातील कुगाव ते इंदापूर तालुक्यातील कळाशी या दरम्यान एक लॉन्च आहे ती उलटली होती उजनी धरणामध्ये। याच्यामध्ये तब्बल 7 प्रवासी असल्याची माहिती मिळाली होती। यामध्ये एक प्रवासी जो होता तो पोहून बाहेर निघण्यात यशस्वी झाला, परंतु रात्री 6 जण या बोटीतील अजून बेपत्ता आहेत। यामध्ये जे सर्व रहिवासी आहेत ते करमाळा तालुक्यातील जरी येथील 4 रहिवासी आहेत व कुगाव येथील 2 रहिवासी असून आपण आता माझ्या पाठीमागे पाहू शकता की अशा पद्धतीनं ग्रामस्थांच्या माध्यमातून लॉन्चमधून जे शोध मोहीम आहे ती सुरू आहे। तसेच एनडीआरएफचं पथक हे इंदापूर तालुक्यातील कळाशीच्या पलीकडच्या टोकावरती आताशी आलेलं आपल्याला पाहायला मिळते। त्यांची देखील आता थोड्या वेळात तयारी होऊन एनडीआरएफची टीम देखील या शोध मोहिमेमध्ये सहभागी होऊन हे जे आहे बेपत्ता आहेत त्यांची शोध मोहीम करणार असल्याचं चित्र पाहायला मिळते। या ठिकाणी आपण पाहू शकतो की इंदापूर तालुक्याच्या कळाशीच्या पलीकडल्या बाजूला करमाळ्याच्या तहसीलदार शिल्पा ठोकळे असतील, तसेच प्रांत प्रियांका आंबेकर असतील, या देखील पलीकडल्या बाजूला असल्याची माहिती आपल्याला त्यांच्याकडून मिळालेली आहे। कॅमेरामन शिवाजी पाडवेसह शीतलकुमार मोठे, TV9 मराठी, कुगाव, करमाळा।